नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. उद्या म्हणजे 17 ऑगस्ट. श्रावण सोमवार आणि नागपंचमी अशा दुर्मिळ आणि फलदायी योग एकत्र आली आहे. श्रावण महिन्यातली पहिली सोमवार आणि त्यांचे नागपंचमी सण येणे म्हणजे भगवान नागदेवतांच्या त्यांची गळ्यातली आभूषणासाठी म्हणजेच नागदेवतांची एकच दिवशी पूजा करायची संपूर्ण संधी आहे. धार्मिक मान्यतेनुसार श्रावणी सोमवार नागपंचमी असल्यामुळे या दिवशी केलेली पूजांचे आणि उपायांचे फळ हजारो पटींनी जास्ती मिळतं. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की नागपंचमी पूजा कशी करावे, पूजासाठी कोणती साहित्याची गरज असतं, पूजा दरम्यान कोणत्या चूक अजिबात करू नये, तसेच कोणत्या विशेष नियम केल्याने कालसर्पदोष, पैशांचे टचाई दूर होतं. सर्वात महत्त्वाच्या म्हणजे उद्याच्या दिवशी असा 1-2 तासाचा राहुकाल आहे, ज्या काळात चुकूनही पूजा करायची नाही. पूजाच्या खरा शुभ मुहूर्त कोणती आहे, राहुकाळात पूजा का करू नये, हे आपण व्हिडिओमध्ये आज जाणून घेणार आहोत. यामुळे व्हिडिओ हा कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा. जर या माझ्या चॅनलवरती तुम्ही नवीन असेल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये ओम नागदेवताय नमः किंवा ओम नमः शिवाय लिहायला अजिबात विसरू नका. नागदेवतांची पूजा सुरळीत आणि शास्त्रशुद्ध पद्धतीने पार पडण्यासाठी काही वस्तू व पूर्व तयारी म्हणून जवळ असणे खूप गरजेचं असतं. पूजासाठी आपल्याला नागदेवतांची मातीची किंवा धातूंची किंवा पाटावर तांदूळाच्या सहाय्याने किंवा हळदीची चित्र काढलेली पाहिजे. गाईचे कच्चे दूध, हळदी, कुंकू, अक्षदा, ताजी फुलं, पांढरी, हिरवी किंवा पिवळी फुलं, दुर्वा, बेलपत्र फुलं, आगारडीचे पानं हवे आणि नैवेद्यासाठी साजूक तूप, ज्वारीच्या जे लाह्या असतील, फुटाणे, गूळ, खोबरं, मोदक किंवा धूप, अगरबत्ती वगैरे पाहिजेच. पूजेचा संकल्प सोडण्यासाठी आचमनासाठी 1 तांब्यामध्ये शुद्ध पाणी आणि 1 पळी भांडे एकत्र करून ठेवले पाहिजे. आता आपण पाहूया की नागदेवतांची पूजा कशी करावी. पूजेच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान वगैरे करायची, स्वच्छ पवित्र वस्त्र परिधान करावे, पूजाच्या जागा व्यवस्थित स्वच्छ करून जिथे एक स्वच्छ पाटा ठेवावे, त्या पाट्यावर लाल किंवा पिवळी कापड अंथरून त्यावर हळदीने नागदेवतांचे चित्र काढावे किंवा मग तांदूळाने सहाय्याने नागांची आकृती काढावी. त्यावर तुम्हाला जिथे जर शक्य असेल, तुमच्याकडे असेल तर मातीची किंवा धातूंची नागप्रतिमा तुम्ही स्थापित करावे. शक्यतो जर तुमच्या देवघरामध्ये असेल तर सर्वात प्रथम गणपती बाप्पांचे ध्यान करून पूजेचे संकल्प करावे. यानंतर नागदेवताला जलाभिषेक आणि गाईच्या कच्च्या दुधाने अभिषेक करावे. अभिषेक झाल्यानंतर नागदेवतांना हळदी, कुंकू, चंदन आणि अक्षदा वाहावेत. नागपंचमीच्या दिवशी हळदीचा वापर विशेष मानला जातो. यामुळे नागदेवतांना मुबालक हळदी अर्पण करावे. यानंतर नागदेवतांना आगारडीची पानं, दुर्वा, पिवळी फुलं आणि महादेवांसाठी प्रिय असलेले बेलपत्र अर्पण करावे. नागदेवतांना ज्वारीच्या लाह्या, गूळ, खोबर आणि पुराणाच्या दिंड किंवा उकडीच्या मोदक यांच्या नैवेद्य दाखवावे. नैवेद्य दाखवल्यानंतर तुपाच्या दिवा आणि धूप लावून नागदेवतांची आरती करावी. शेवटी ओम नमः फुलाय पद्माय विशदंताय दिग्मये तन्मो सर्प प्रचोदया किंवा ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करावे. पूजेच्या काही चूक झाली असेल तर क्षमा मागावी. नागपंचमीच्या दिवशी पूजा करताना काही विशेष नियमांचे पालन करणे अत्यंत आवश्यक आहे. अनाथ पूजेची पूर्ण फळ मिळत नाही. पहिली आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या दिवशी शेतात किंवा मातीत नांगरणे, खोदकाम किंवा झाडे तोडणे पूर्णपणे वर्ज्य मानले जातं. कारण यामुळे मातीतल्या सापांना वीज पोहोचू शकतो. दुसरी गोष्ट म्हणजे नागपंचमीच्या दिवशी घरात कोणतेही गोष्टी चिरणे, कापणे किंवा भाजणे टाळावे. म्हणूनच या दिवशी स्वयंपाकघरात तवा वापरला जात नाही आणि कढईत तळणे देखील टाळले जातं. तिसरी महत्त्वाची चूक म्हणजे अनेक लोक जिवंत नागांना पकडून त्यांचे दूध पाजवायचा प्रयत्न करतात. हे पूर्णपणे चुकीचे आहे आणि
अधार्मिक आहे. जिवंत सापाला जबरदस्ती दूध पिल्यामुळे त्यांच्या आरोग्याला मोठी धोका निर्माण होतो. शास्त्र अनुसार नागाची प्रतिमेच्या किंवा चित्रांची पूजा करावी आणि दूध अर्पण करावे. चौथी गोष्ट म्हणजे नागपंचमीच्या दिवशी कोणाशीही वाद घालू नये. घरात शांतता वातावरण ठेवावे आणि मांसाहार किंवा मद्यपान पूर्णपणे टाळावे. श्रावणी सोमवार आणि नागपंचमी एकत्र असल्यामुळे उद्याच्या दिवशी काही विशेष उपाय केल्याने आयुष्यातली मोठ्या समस्या संपू शकतो. जर तुमच्या कुंडलीतला कालसर्पदोष किंवा राहू केतूचे याची त्रास असेल तर उद्याच्या दिवशी चांदीची किंवा तांब्याची लहान नागिनीच्या जोडपे घेऊन ते महादेवांच्या पिंडीवर अर्पण करा आणि त्यानंतर ते वाहत्या पाण्यात प्रवाहित करा. या उपायाने राहूकेतूचे प्रभाव त्वरित कमी होतो. धार्मिक अडचणी दूर करण्यासाठी उद्या नागदेवतांना हळदीचा टिळा लावा आणि उडलेली हळदी एक पिवळ्या कापडात बांधून तुमच्या तिजोरीत किंवा पैशांच्या ठिकाणी ठेवा. यामुळे वर्षभरात घरात धनधान्याच्या समृद्धी राहतं. जर तुम्हाला सतत भय वाटत असेल किंवा स्वप्नात वारंवार साप दिसत असतील तर नागपंचमीच्या दिवशी महादेवांना एक बेलपत्र अर्पण करताना ओम नागेश्वराय नमः हा मंत्राच्या 108 वेळी जप करा आणि पिंडीवर कच्च्या दूध आणि जल अर्पण करा. नागपंचमीची पूजा कुठे करावी याबाबत अनेकांच्या मनात शंका असतो. नागदेवतांची पूजा तुम्ही तुमच्या घरच्या देव्हाऱ्यात पाठावर प्रतिमा स्थापना करून करू शकता. गावातली किंवा परिसरातल्या शिवमंदिरात जाऊन नागदेवासोबत नागदेवतांची पूजा करणे अत्यंत शुभ मानलं जातं. जर तुमच्या घराभोवती वारुळ असेल तर वारुळाच्या पूजा करून जिथे दिवा लावणं आणि दूरून नमस्कार करणं हे सर्वात उत्तम मानलं जातं. आता आपण सर्वात महत्त्वाच्या मुद्द्याकडे वळूया. ते म्हणजे पूजाच्या शुभ मुहूर्त आणि राहुकाळ कधी आहे. शास्त्रामध्ये राहुकाल हे अशुभ आणि दृष्टीस वेळ मानला जातं आहे. राहू ही छायाग्रह असून ते दुर्ब्रह्म आणि विघ्न निर्माण करतं. राहू काळात कोणतेही नवीन काम, पूजा किंवा धार्मिक विधी केल्यास त्यात अडथळ येतात किंवा त्या पूजेची सकारात्मक फळ ऐवजी मानसिक आस्थापन मिळायची शक्यता असतो. यामुळे या 2 तासाच्या राहू काळात चुकूनही नागपंचमीची पूजा करू नये. तर ते राहू काल या दिवशी 9 ते 7:30 ते 9:30 वाजेपर्यंत असणार आहे. या काळात पूजांची तयारी करू नका. पण प्रत्यक्ष पूजा, संकल्प किंवा मंत्रजप सुद्धा या दिवशी या वेळामध्ये आपल्याला करायची नाही. तर मग सर्वात शुभ जे मुहूर्त आहे तर ते 6 ते 7:30 7:15 पर्यंत असणार आहे. राहू काळ सुरू होण्यापूर्वी जे काळ आहे ते सर्वात शुभ मुहूर्त असणार आहे. दुपारच्या नंतर अजिबात मुहूर्त हा सकाळी 9:15 ते दुपारी 12:30 वाजेच्या आत तुम्ही काळात पूजा करणं अत्यंत फलदायी ठरतं. संध्याकाळची पूजाच्या वेळी हे संध्याकाळी 6:30 ते रात्री 8 वाजेपर्यंत ते पूजा तुम्ही शुभ मुहूर्तावर नागदेवतांची आणि भगवान महादेवांच्या मनोभावी पूजा केली तर तुमच्या आयुष्यातली सर्व दुःख, आजारपणे आणि आर्थिक संकटे नक्कीच दूर होतील. अशा पद्धतीने आपण संपूर्ण नागपंचमीची जी काही माहिती आहे तर ती बघितलेली आहे. या दिवशी आपल्याला पूजा कशी करायची आहे, कोणत्या वेळात करायची आहे, काय करावे, काय टाळावे, कोणते उपाय करावे ही संपूर्ण माहिती आपण बघितलेली आहे. अशा पद्धतीने जर तुम्ही पूजा केली तर त्यांची फळ जे आहे तर ते नक्कीच तुम्हाला मिळेल. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्या वेळेस आपण एखादी पूजा करतो, एखादी सेवा करतो, अर्थात त्यांच्या फळ आपल्याला तेव्हाच मिळतं जेव्हा आपण ती अगदी भक्तीची आणि एकदम मन लावून ती पूजा करत असतो. तर आपल्याला मनात कुठेतरी किंतु परंतु आलं तर त्याची जे काही फळ आहे तर ते आपल्याला मिळत नाही. यामुळे आपल्याला हा सर्व गोष्टी जे आहेत तर ते पाळायची आहेत. परत
तरच तुम्हाला त्याच्या संपूर्ण जे काही फळ आहे तर ते मिळालं. या सर्व उपायासोबतच हे शुद्ध नियम पाळा. नक्कीच तुम्हाला संपूर्ण नागपंचमीची आणि श्रावण सोमवारची जे काही फळ आहे तर ते मिळत असतं. घरामध्ये असणारे सर्व दुःख, दारिद्र्य, दोष, अडचणी ज्या आहेत तर ते दूर होतील. भगवान शिव आणि नागदेवता तुमच्यावरती प्रसन्न होईल. आणि भेटूया पुढच्या असेच एक छानसा नवीन व्हिडिओमध्ये एक नवीन माहिती तुमच्यासोबत. जोपर्यंत जर तुम्हाला या व्हिडिओ आवडला असला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा व्हिडिओला, जेणेकरून त्यांची सुद्धा या खूप चांगली फायदा होईल. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.